साठी वगैरे, पण खर्च तुमचा बाप एक गव्हर्नमेंट सर्व पाहिजे नाही तर एक कॉन्ट्रॅक्टर पाहिजे. आमचा एक मित्र आहे, त्याचे पप्पा आहेत कॉन्ट्रॅक्टर. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ऋषी आणि आपले बोल मराठी यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, मी आता रिसेंटलीच DJIचा ऑस्मो ॲक्शन 4 कॅमेरा बाय केलेला आहे. तुम्ही बघू शकता ही जी शूटिंग चालू आहे आणि जे माईक रेकॉर्डिंग चालू आहे ते DJI ऑस्मो ॲक्शनचं 4चंच आहे. आता DJI ऑस्मो ॲक्शन 4ची क्वालिटी कशी आहे किंवा कॅमेरा अनबॉक्सिंग आता मी केलेलंच आहे. तुम्ही तो व्हिडिओ पाहितला नसेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, ते तुम्ही व्हिडिओ बघून घ्यावा. आता मित्रांनो, तुम्हाला भरपूर जणांना प्रश्न पडतो की DJI ऑस्मो ॲक्शन घ्यावा की मोबाईल घ्यावा, कोणाला वाटतं आयफोन घ्यावा. आता तुम्हाला जर DJI ऑस्मो ॲक्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला चांगला म्हणजे त्यासाठी तुम्ही मोबाईलमध्ये एडिट करू शकता किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सुद्धा म्हणजे एडिट करू शकता. त्यासाठी तुमच्या बजेटनुसार तुम्ही कॅमेरा बाय करू शकता. आता माझ्याकडे चांगला मोबाईल होता, म्हणजे तुमच्याकडे मिड बजेट रेंजचा मोबाईल जरी असेल तरी तुम्ही एडिटिंग चांगल्या प्रकारे करू शकता. म्हणजे ज्यामध्ये तुम्ही क्वालिटीमध्ये 4K 30 FPS जरी घेतलं तरी तुमच्याकडे म्हणजे लॅक नाही झालं पाहिजे एडिटिंग करताना. तुमचा मोबाईल स्मूथ चालला पाहिजे. जे गेमिंग मोबाईल असतात जसं आयकू झालं किंवा रेडमी झालं, तुम्ही 30,000चे बजेटचे रेंजचे घेऊ शकता मोबाईल. माझ्याकडे तर आयकूचा मोबाईल आहे, त्यामुळे माझ्या मोबाईलमध्ये चांगल्या प्रकारे एडिटिंग होतं. आता ही सध्या जे व्हॉइस रेकॉर्डिंग चालू आहे ते DJI ऑस्मो ॲक्शन 4चं चालू आहे. आता हे मलासुद्धा माहीत नाही आहे. मी ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस मला कळेल की कशाप्रकारे ऑडिओ रेकॉर्डिंग होत आहे DJI ऑस्मो ॲक्शन 4ची. आणि आता सध्या म्हणजे सण तर नाहीच आहे, म्हणजे ढगाळ वातावरण असल्यामुळे ही अशी क्वालिटी दिसत आहे आणि मी हे 4K 30 FPS रेकॉर्डिंग करत आहे. तुम्हाला DJI ऑस्मो ॲक्शन घेण्यापूर्वी तुम्ही पण भरपूर जण यूट्यूबला सर्च करतात की DJI ऑस्मो ॲक्शन 4 घ्यावा की नाही घ्यावा किंवा रिव्ह्यू. पण माझ्या मते तर आयफोनपेक्षा पण चांगली क्वालिटी DJI ऑस्मो ॲक्शन 4मध्ये आहे. आणि स्टेबलायझेशन विचार करायचं तर खूपच स्टेबिलायझेशन आहे. स्लो मोशनसुद्धा 4K 120 FPS आहे. मी हा म्हणजे DJI ऑस्मो ॲक्शनचा 4 जो बाय केलेला आहे मी, तो अराऊंड 35,000 रुपयाला बाय केलेला आहे. तुम्ही बघू शकता. आता तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही बजेटसुद्धा प्लॅन करू शकता. आणि आता आपण नवीन ब्लॉग टाकत राहणार आहोत, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. आणि आपण आता याच DJI ऑस्मो ॲक्शनचे काही शूट बघणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की कोणत्या शूटमध्ये म्हणजे आता सध्या चालू आहे तो 4K 30 FPS रेकॉर्डिंग होत आहे. आता आपण स्लो मोशन किंवा 4K 8 ह्याला DJI ऑस्मो ॲक्शन 4मध्ये 4K रेझोल्युशन आहे. तुम्ही आता DJI ऑस्मो ॲक्शन 5 पण आलेला आहे, पण तुमच्या बजेटनुसार मी आता DJI ऑस्मो ॲक्शन 4चा ॲडव्हेंचर कॉम्बो घेतलेला आहे, त्यामुळे मला 35,000 रुपयाला पडलेला आहे. आणि तुम्हाला जर घ्यायचंच ठरलं DJI ऑस्मो ॲक्शन 4 तर तुम्ही ॲडव्हेंचर कॉम्बो घ्या, कारण तुम्हाला एडिटिंगसाठी फक्त 5,000 रुपये जास्त टाकले तर तुम्हाला 2 एक्स्ट्रा बॅटरी येतात आणि सोबत म्हणजे तुम्हाला चार्जिंग ॲडॅप्टरसुद्धा येतं त्यांचंच. त्यामुळे तुम्हाला सगळ्या 3 बॅटरी येऊन जातात. अशाच आता आपण DJI ऑस्मो ॲक्शन 4ची क्वालिटी आणि व्हॉइस रेकॉर्डिंग तर बघितलीच आहे. तुम्हाला काही मी आता कॅमेरा रेकॉर्डिंग्स दाखवणार आहे. अशाच माहितीसाठी तुम्ही पुढे पण व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो, तुम्ही बघू शकता 4K 30 FPS वाईड अँगलमध्ये कशाप्रकारे व्हिडिओ रिझोल्युशन बघत आहेत. यामध्ये कोणतीही एडिटिंग केलेली नाही आहे किंवा काही चेंजेस केलेले नाही आहेत. डायरेक्ट तुमच्यासमोर जे कॅमेराचे रिझल्ट आहेत ते तुमच्यासमोर आहेत, त्यामुळे तुम्ही क्वालिटी तर पाहू शकता. आयफोनला सुद्धा टक्कर दिलेली आहे या कॅमेऱ्याने. आत्ता तुम्ही व्हिडिओ क्वालिटी पाहितली, आता फोटो क्वालिटीसुद्धा पहा की कशाप्रकारे छान असे फोटो निघत आहेत DJI ऑस्मो ॲक्शन 4मध्ये. हे डे मोडमध्ये काढलेले फोटो. नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आता आपण नाईट मोडला तुम्ही लाईट कॅमेरा कशाप्रकारे ॲडजस्टमेंट होते. आपल्या अपोजिट साईडने लाईट आली तर ही रेकॉर्डिंग चालू आहे 4K 30 FPS DJI ऑस्मो ॲक्शन 4 कॅमेरामध्ये. तुम्हाला म्हटलं मी आपण डे रिव्ह्यू तर दाखवला, नाईट रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता एका ब्रिजवर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता लाईट कशाप्रकारे ॲडजस्टमेंट होते आणि क्लॅरिटी DJI ऑस्मो ॲक्शन 4 कॅमेराची.
आता इथं भरपूर माणसं असताना मी इथं DJ Osmo Action 4 कॅमेरानंच रेकॉर्डिंग करत आहे आणि माईकसुद्धा DJ Osmo Actionनेच रेकॉर्ड होत आहे. तुम्हाला आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे एडिट होत आहे आणि छानशी अशी क्वालिटी DJ Osmo Action देत आहे आपल्याला, तरी तुम्ही बघू शकता. आता आपण चालत असताना एक व्हिडिओ काढूया. तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे लाईट बॅलेन्स होत आहे. आपण ह्या ब्रिजचा म्हणजे पुण्यातील हे सर्वात फेमस ब्रिज झालेलं आहे. आत्ता चालू झालेला ब्रिज हा विना ब्रिज आहे. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे लाईट ॲडजस्टमेंट होते आणि किती क्वालिटी देत आहे DJ Osmo Action 4. आणि ते खूप माणसं असताना सुद्धा मी हे रेकॉर्डिंग केलेलं आहे तुमच्यासाठी, कारण की मी सुद्धा तुमच्यासारखाच नवीन ब्लॉगर आहे. त्यामुळे मलासुद्धा या व्हिडिओ काढण्यासाठी किंवा अस्वस्थ वाटत होतं, त्यामुळे तरी पण मी व्हिडिओ काढलेला आहे. तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे ही क्वालिटी DJ Osmo Action 4ने दिलेली आहे. हे सॅम्पल तर तुम्ही पाहू शकता. कट करू पटकन घे राहू दे शॉर्ट घे म्हणजे कट करायला. मोडचे व्हिडिओ सॅम्पल पाहितले. आता फोटो सॅम्पल सुद्धा पाहून घ्या की कशा प्रकारे छान असे फोटो आलेले आहेत नाईट मोडमध्ये. हा कॅमेरा DJ Osmo Action कॅमेरा खरंच एक नंबर कॅमेरा असून तुम्ही सुद्धा बघू शकता रिझल्ट. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी प्रोत्साहन महत्त्वाचं असतं. जे साईटने चाललेले लोक आहेत त्यांनी आपल्याला चॅनल विचारून कोणते चॅनल आहे किंवा काय तुमचे सबस्क्रायबर आहेत ते विचारलं. त्यांची स्पेशल खरंच दादांनो, तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्ही बघू शकता की हा व्हिडिओ कशा प्रकारे एक्सिलेटरचा व्हिडिओ काढलेला आहे मी 4K 30 FPS तो पण किती छान असा आलेला आहे. आता आपण घरी चाललेलो आहोत आपल्या, म्हणजे तुम्ही घरी जाताना बघू शकता की कशा प्रकारे मी गाडी चालवत असताना गाडीवर स्टेबिलायझेशनची क्वालिटी म्हणा किंवा जे समोरची लाईट बॅलेन्स होती आहे DJ Osmo Action 4 कॅमेरामध्ये ती पाहू शकता. क्वालिटीचा तर विषयच नाही आहे भावांनो. तुम्ही नक्कीच घेऊ शकता DJ Osmo Action 4 कॅमेरा, कारण की 5 पण आलेला आहे पण मी 4 बाय केलेला आहे. आणि तुम्हाला मी सर्व रिझल्ट दाखवत आहे, कारण की तुम्ही बाय करताना 100 वेळेस विचार करून किंवा पैशाची तडजोड करून तुम्ही हा कॅमेरा घेत असता. माझं कर्तव्य आहे की मी जो समोरचा व्यक्ती आहे किंवा जो माझा व्ह्यूअर्स आहे त्याला मी प्रॉपर नॉलेज आणि प्रॉपर माहिती दिली पाहिजे. हो मित्रो, आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमवरती. बस आता शूट खतम झाला आहे आमचं. घर बंद आता आमचा मित्र म्हणतोय बंद करा. आता याच्यावर आम्ही बंद करतो. मित्र आरामशीर गाडी चालव जरा. आता या गाडी टक्कर होणार होती आमची ही बघा. मित्रांनो बघा गाडी कशी सिटीमध्ये चालवतात. आता आम्हाला सिग्नल लागलेला आहे. सिग्नल लागलंय आम्हाला. सिग्नल आम्हाला पुण्याला म्हटल्यावर राहायचं म्हटलं सिग्नल शिवाय काम चालत नाहीये. आता आमचं सिग्नल सुटलंय. आमचं सिग्नल सुटलंय पण गाड्या कुठं काय जातात मिळत लागा नाही. अरे सुटलंय की चालेल. सिग्नल तर सुटलेलं नव्हतं तरी पण गाड्या गेलेल्या आहेत. आता आपण जाऊया. आता आम्ही पण जाणार आहे. सिग्नल सुटले. आणि मित्रांनो रात्री मग फिरायला सिटीमध्ये खूपच मजा येते. आणि एक स्कूटी आणि तुम्हाला जर का फिरायचं असेल तर रविवार आणि शनिवार सोडून बाकी कधी फिरा तुम्ही. संडेला खूप गर्दी असते इथं. आणि आम्हाला रस्ताच माहीत नाही कुठं जायचं. आम्ही कुठं गोष्टी आम्हाला नाही माहिती कुठं गोष्टी. रस्ता इथूनच आहे वाटतं. इकडून जाऊया आपण. मला पण माहीत नव्हता. या रस्त्याने जाणारी आमचा रस्ता हुकलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आम्ही गल्लीबोळातून चाललेलो आहोत. आणि पुणे मस्त सिटी आहे आपल्याला म्हणजे राहण्यासाठी वगैरे, पण खर्च तुमचा बाप एक गव्हर्नमेंट सर्व पाहिजे नाही तर एक कॉन्ट्रॅक्टर पाहिजे. आमचा एक मित्र आहे, त्याचे पप्पा आहेत कॉन्ट्रॅक्टर. त्याला बोलून आम्ही घेणार आहे आमचे एक मित्र आहे फेकुजन आहे तो एक नंबरचा. त्याचं नाव आम्ही सांगू नाही शकत. तो लय मोठा कांड करून गेला आहे आता. काय एवढा फेकुजन की डायरेक्ट CBI त्याच्या घरी आलती. त्याच्या घरी डायरेक्ट CBI चालती. बस आता इथून आम्ही येणार आहे राईट टर्न. आणि आम्ही शेवटी आमच्या आता आम्ही पोहोचणार आहे आमच्या रूमवरती. हे बघा हे कोणतं कॉलेज? मॉडर्न कॉलेज. हे मॉडर्न कॉलेज आहे बघा. पुण्याचं मॉडर्न कॉलेज आहे हे बघा. पुण्याच्या मॉडर्न कॉलेजची बिल्डिंग आहे ही. ओके. BE इंजिनिअरची बिल्डिंग आहे. हां बरं.
आता इथून लेफ्ट टर्न घेऊन आमची रूम येते आणि हे भूषण हॉटेल आहे इथं. आणि आम्ही राईटचं इंडिकेटर दिलेलं होतं. आता आम्ही सांगत नाही पुढं आम्ही कोण राहतो, नाही तर तुम्ही येऊन आम्हाला चपला आमचा